प्रथमतः सर्वांना विनंती करतो की गेले 6 दिवसापूर्वी आपले सर्वांचे नेते आदरणीय दादा आपल्याला सोडून गेले. त्यांना अभिवादन करण्यासाठी 1-2 मिनिटाची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे. पायातली चप्पल काढा. ओम शांती. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आपल्या सर्वांच्या भगिनी वारे राणी संतोष, त्याचबरोबरीने रावगाव गणपंचायत समिती गणाच्या उमेदवार दीपाली गणेश कांबळे, दुसरे आमचे पांडे गणाचे पंचायत समितीचे उमेदवार म्हणून शिवाजी दिलीपराव जाधव, या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण आता उशीर झालेला आहे, नाव घेत नाही, आणि समोर बसलेले माझे सर्व प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी आज या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. विनंती यासाठी करण्यासाठी आलेलो आहे की आपलं जे उमेदवार आहे त्या उमेदवाराचे जे पती आहेत संतोषराव, हे नेहमी सर्वसामान्यांसाठी झटणारा माणूस आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना, आपल्या आयुष्यामध्ये येऊन प्रत्येकासाठी काम केलं पाहिजे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता नेहमी सर्वसामान्यांसाठी लढणारा हा आपला लढवय्या कार्यकर्ता आहे. आणि त्याची पत्नी जर निवडणुकीला सामोरं जात आहे तर आपण त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रचाराला गेलं पाहिजे. हे आपलं एक सर्वांचं कर्तव्य आहे. आणि तुमचं सुद्धा सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे की आपल्या कुटुंबातल्या उमेदवाराला आपण निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल निवडणुकीमध्ये काही लोक जे तुम्हाला कधी 5-5 वर्ष दिसायला बघायला मिळाले नाही, ते तुमच्या प्रचाराला आले असतील, मोठमोठाले आश्वासनं दिले असतील. ज्यावेळेस कोविड सारखी महामारी होती त्यावेळेस हे घरात बिळात जाऊन बसले होते, पण आमचा संतोषराव तुमच्यासाठी लढत होता, जीवाचा विचार न करता. अरे ज्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या वडिलांचं छत्र हरपल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा संतोषराव या ठिकाणी तुमच्यासाठी लढला. आणि जर असा उमेदवार निवडणुकीला सामोरं जात आहे तर त्याच्या पाठीशी उभा राहणे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने अशा उमेदवाराला विचारायला पाहिजे होतं, ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस कुठे गेलते तुम्ही? मधल्या काळात अतिवृष्टी झाली, पूरजन्य परिस्थिती झाली, आणि त्यावेळेस प्रत्येकाच्या वावरात जाऊन प्रत्येकाला मदत करणारं काम केलं असेल ते आमच्या संतोषरावनी केलं. तहसीलदारला फोन केला, सर्कलला फोन केला, कृषी अधिकाऱ्याला फोन केला, आणि नाही कोणी ऐकलं तर आमच्या सारख्याला फोन करून केला आणि सांगितलं कलेक्टरला सांगा इथं पंचनामा नाही झाला, तिथं पंचनामा नाही झाला. आणि एक दिवस अशीच परिस्थिती होती, काही लोक समोर त्या ठिकाणी अडकले, त्यांना इकडे येता येत नाही. स्पीड बोट मध्ये कोणी जायचं धाडस करीत नव्हता. आमचा संतोषराव स्पीड बोट मध्ये बसला आणि ती कोणी येताना ती स्पीड बोट अडकली. मी आमच्या भागामध्ये फिरत होतो आणि मला फोन आला, संतोष वारे तिकडे अडकलेत, त्यांचा काही संपर्क होत नाही. मी त्या तहसीलदारला फोन केला, कलेक्टरला फोन केला, सांगितलं आमच्या तिथे सहकारी अडकल्या लोकांना त्या ठिकाणी वाचवण्यासाठी गेला असताना, अडकला असताना दुसरी लवकरात लवकर स्पीड बोट पाठवा. अरे म्हणजे स्वतःचा विचार नाही केला. नंतर संपर्क झाला, संतोषराव म्हणलं तुम्ही व्यवस्थित आहे का? त्याने माझी काळजी करू नका, पण माझ्या बरोबर हे 4 लोक हे वाचले पाहिजे, सगळ्यात महत्वाची भूमिका. म्हणजे स्वतःचा विचार न करता आपल्या लोकांना सुरक्षित ठेवणारा हा जर सहकारी निवडणुकीमध्ये जर आज तुमच्या समोर मत मागण्यासाठी येत असेल तर आपण सर्वांनी आपलं कर्तव्य अशा उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. आज कुणीतरी सांगितलं की सर्व विरोधक एकत्र आलेत.
अरे सगळे विरोधक एकत्र आले, हाच तुमचा विजय संतोषराव सगळ्यात महत्वाचा. आणि ही निवडणूक कुणी सांगत असेल धनशक्तीच्या विरोधात, आज आमच्याकडे धनशक्तीची ताकद आहे, पण या पांडे गटातली निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळालेली आहे. ते सर्वसामान्य लोक आहेत सगळे. या प्रत्येकाचा चेहरा एक सांगून जातो की तुम्ही काळजी करू नका, या गटातले तिन्ही उमेदवार, तुतारी वाजवणारा माणसाचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील. आणि सगळ्या लोकांना, एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात सगळे प्रस्थापित लोकांना एकत्र येण्याची वेळ येते. तर यावरूनच समजून घ्या की तुमचा विजय हा निश्चित आहे. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. ठीक आहे, तुम्ही लय आज विकासाच्या गप्पा मारित असतात. अरे तुमच्या समोर कारखाने एवढे मोठाले बंद पडले, ते चालू करा आधी. ते चालू करा ना. तुम्ही लोकांना आश्वासन दिले, ते चालू करा. मग इकडे निवडणुकीमध्ये लक्ष घाला. पण यांना काही घेणं देणं नाही. फक्त आम्हाला सत्ता पाहिजे, आम्हाला बाजीराव म्हणा, आम्हाला मोठं म्हणा, एवढंच काम आहे लोकांचे. पण हा आमचा संतोष 365 दिवस 24 तास 365 दिवस लोकांसाठी झटतो बिचारा. ज्या ज्या वेळेस आमच्या बरोबर असतो त्यावेळेस फक्त त्याच्या डोक्यात एकच विचार असतो, माझ्या भागातला माणूस, माझ्या भागातल्या माणसाला ही मदत मिळाली पाहिजे, ती मदत मिळाली पाहिजे. अरे एखाद्याचं कुपन नाही मिळालं तर हा माणूस तहसीलदारकडे जातो, तहसीलदारला सांगतो कुपन काढून द्या. छोटा छोटा कधी एखादा सर्वसामान्य जर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला माणूस धावपळ रात्री अपरात्री जातो आणि सांगतो नाही यावर अन्याय झालेला आहे, ह्या माणसाला काही अंगाला हात सुद्धा नाही लागला पाहिजे, याला मदत झाली पाहिजे. ही भूमिका ठेवणार हा आमचा एक सहकारी आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती, 2 दिवस राहिले, 2 दिवस आमच्या संतोषरावसाठी द्या. पुढले 5 वर्ष तुमचा सेवक म्हणून काम करेन, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी. अरे या मागच्या कालखंडामध्ये सुद्धा सेवक म्हणून काम केलं, पुढच्या 5 वर्षामध्ये सुद्धा तुमचा सेवक म्हणून काम केलेलं आहे. आज सर्व प्रस्थापितांना त्यांच्या विरोधात लढण्याची वेळ आली. सर्व प्रस्थापित लोक एकत्र काय येतात, त्यांना भीती आहे उद्याची. अरे जे एकमेकाचं तोंड न बघणारे लोक आता एकत्र. असं काय झालं, विधानसभेला एकमेकाच्या विरोधात दंड थोपटले ना, आता एकत्र. हे सगळे मिली भगत आहे. यांच्या जुळत. आपल्या गरीबाचं पोराने तोंड वर काढलं तर यांना जाचात, त्यांना लगेच त्रास होतो. कारण माझ्या संतोषरावच्या घरात राजकारण नाही ना, यांचा बाप जिल्हा परिषद सदस्य असता तर मग जमलं असतं. गरीबाचं पोरग राजकारणात आलं का यांचा पोटसूळ झाला, यांना पोट दुखायला लागलंच. ही परिस्थिती आहे. एवढं काळजी करू नका संतोषराव, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जनता तुम्हाला, ही जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला एक सांगतो. अरे आम्ही पण तिकडे प्रस्थापितांच्या विरोधात लढतो. हे तुमच्याकडे तर लय छोटे, आमच्याकडे तर लय मोठे लोक मला म्हणायचे लय मोठे, तर जुळण का, लय जुळत असतं का नाही, जुळून दाखवित असतो. तसं इथं पण म्हणत असतं पांडे गटात जुळण का. अरे जुळण का, हे जुळत असतं, हे पण तुम्हाला सांगतो. अरे आमचे उमेदवार सर्वसामान्य. आमचा शिवाजी बिचारा मोबाईल शॉपी चालवतो. अरे याच्या कानाला धरू शकता ना तुम्ही, कानाला धरून रात्रीचं 12 वाजता त्याला उठू शकता, कानाला धरून सांगू शकता चल भाऊ हे काम कर. पण दुसऱ्याला तुम्ही अंगाला हात सुद्धा नाही लावू शकत. ती आमची भगिनी सर्वसामान्य कुटुंबातली आहे. तिला कधी पण सांगू शकता महिलांचे हे प्रश्न, चल तू लढायला, ती बिचारी लढायला तयार आहे. पण दुसरे येत नसतात. दुसरे हे तुम्हाला 7 तारखेला 5 वाजेपर्यंत दिसत असतात. 5 वाजून किती वाजेपर्यंत मतदानी, 5 वाजून 30 मिनिटापर्यंत हे सगळ्यांचे मोबाईल चालू. हा काय पाहिजे, तू काय काळजी करू नको मी आहे. आणि यांना 5 वाजून 35 मिनिटांनी फोन करा, यांचा फोन लागत नसतो, हे तुम्हाला हात सुद्धा करीत नसतात. पण उद्या राजकारणाचे काही हो, हे बाबा रात्रीचं 2ला फोन करा, 3ला फोन करा, संतोषराव कुठे, काय अडचण आहे, तिकून आवाज येणार. संतोषराव म्हणाल काय अडचण आहे, असा असा प्रसंग आला, तुम्ही कुठे, आम्ही तुमच्याकडे येऊ राहिले. यो बाबा म्हणून तुम्ही नका येऊ माझ्याकडे, गाडी मीच येतो तुमच्याकडे. हा फरक असतो, ज्याला जाणीव आहे, हा फरक सगळ्यात महत्वाचा असतो. आम्ही कोविडचा कालखंड मी पाहिला, मी या गावात उद्घाटनाला आलतो ना,
अरे माणूस सकाळ सकाळ 6 वाजता मी दातच घासीत होतो. सकाळ सकाळ माझ्याकडे आला. मी म्हणलं काय संतोषराव काय इकडे आणलं? म्हणले काही करा, मला कोविड मध्ये मला मदत करावं लागेल. म्हणलं काय मदत करावं लागेल इकडं? म्हणलं माझा 1100 बेडचं कोविड सेंटर आहे. तुमचं काय? मला माहित नाही. जसं तुम्ही तुमच्या भागातल्या लोकांची कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली ना, तशी माझ्या भागातल्या लोकांची जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि त्या जबाबदारी तुम्हाला पार पाडण्यासाठी माझ्या पाठीशी उभा राहणे ही तुमची जबाबदारी आहे. म्हणलं काय? मला बेड पाहिजे. मी आमच्या एका कार्यकर्त्याला फोन केला. म्हणलं संतोषरावला बेड द्या. मग म्हणलं भाग ना आता बेडवर. त्यांना बेडवर भागत नसतं. आता मला किराणा द्या, हे द्या, ते द्या. स्वतःसाठी नाही मागितलं बिचाऱ्यांनी, या माझ्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी मागितलं. या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रात्री 2 आणि 2:30 3 वाजता माझ्या कोविड सेंटरला संतोषराव आल्याने सांगितले, तुमच्याकडे काय धान्य आहे का? तुमच्याकडे काय किराणा आहे का? अरे माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी, माझ्या या मायबाप जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी हा बिचारा कधी कोणापुढं पाय पसरायला, हात पसरायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही. फक्त त्या मागे ध्येय आहे. नाही तर राजकारणी लोक फक्त स्वतःसाठी स्वतः काय मिळेल यासाठी काम करणारे लोक असतात. पण माझा संतोषराव हा सर्वसामान्य लोकांसाठी त्या ठिकाणी जीवाची पर्वा न करता लढणारा माणूस आहे. त्यामुळे अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, 24 तास 365 दिवस चालणार हे रसायने हे जपण्याचं काम तुमचे. ठीक आहे, आम्ही येऊ सभा करू, पण बटन दाबू शकत नाही ना. आम्ही बटन तो हम नाही दाबा सकते ना. बटन तर आपल्याला दाबावं लागणार आहे. तर बटन कोणाचं दाबायचं? आपल्या माणसाचं, तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं दाबायचं. आणि कधी पण निम्या रात्रीचं कान धरून सांगायचं हे काम आहे, तो माणूस बिचारा तुमच्यासाठी पळून. त्यामुळं ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती, आपल्याला ही अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती, ही संधी सगळ्यांसाठी महत्वाची. हा उमेदवार दुसरा तिसरा कोणी नाही, हा उमेदवार तुमच्या घरातला आहे. ही उमेदवार भगिनी तुमच्या घरातली आहे. कधी पण अडीअडचणीला तुमच्या पाठीशी उभा राहणारी माणसं आहे. तर राजकारणामध्ये 2 प्रकारचे वर्ग असतात. एक वर्ग असतो राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती आणि स्वतःची प्रतिष्ठा मिळवणारा एक वर्ग असतो. पण माझे हे सर्व तिन्ही उमेदवार राजकारणातून सत्तेत यायचा आणि त्या सत्तेचा हिस्सा माझ्या सर्वसामान्य लोकांच्या झोपडीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम करणारे हे आमचे सहकारी आहे. मग अशा लोकांच्या पाठीशी उभा राहणे कोणाचं कर्तव्य? तुमचं, आमचं सर्वांचं कर्तव्य. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, एवढं सर्वांनी येत्या 7 तारखेला आपल्या जीवाभावाचा माणूस, आपली काळजी घेणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या पाठीशी उभा राहणार का नाही? तुम्ही हात वर करून सांग बरं. तो ते ग्रामस्थावर लय माझी जबाब भिजते बर का. तुमच्या हात जोडून पाया पडतो. आणि विकास कोणी सांगत असो ना, आमचं सरकारी आम्ही हे आणू ते आणू, मी संतोषरावचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला कधी अडचण येऊन देणार नाही. आणि आमचा हात खंडा आहे. हे बाबा तर रात्री अपरात्री फोन करतो, हॉस्पिटलला हे पेशंट आहे, इतक्या लोकांची बिलं कमी करायला लावतो, इतक्या लोकांची बिलं कमी करायला लावतो. मग आता तुमची जबाबदारी नाही का? त्यामुळे तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडणार ना. तुम्ही कामाची काळजी नका करू, मी आहे ना. मी खासदार म्हणून नाही आलो इथं, यांचा भाऊ म्हणून ये तुमच्या समोर आलेलो. ज्यावेळेस भाऊ म्हणून येतो ना, त्यावेळेस भावाची जबाबदारी घेण्याची जबाबदारी सुद्धा भावाने घ्यायची असते. खासदार म्हणून जबाबदारी मी घेत नाही इथं. माझ्या भावाने जे जे शब्द दिले ना, ते शब्द पार पाडण्याची जबाबदारी माझी असून हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुमची सगळ्यांची जबाबदारी काय? मी एकदा कोविडच्या कालखंडात तुम्हाला वाचवण्यासाठी पोत्र्यात आलो आणि आता हे झोळी घेऊन आलो तुमच्याकडे. हे मत टाकणार का नाही? हात वरकारवर कोण कोण मत टाकणार? तिकडले पण टाकणार. ते तुमचं काय अडचण आहे का तुम्हाला? तिकडले अरे जरा करा ना मदत. तिकडं कडला बघ ना ते. तुम्ही ऐकायला आले का मत टाकायला आले?
हे झेंड्यावाले त्याला पक्के काढले. इतका जोश आहे ना, हे लोक काही इकत विकत आलेले नाही हा. हे मनाने आलेले आहेत आणि हे 7 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत तुमच्या मागे हिंडणार आहे ती सगळी. पण 7 तारखेला 5:30 नंतर तुम्ही यांच्या मागे हिंडायचे, हे का नाही? गुलाल घ्यायला नाही, तुम्ही तर गुलाल घ्यायचा, पण गुलाल घ्यायला महाराष्ट्रात कुठं काय होईल त्यापेक्षा गुलाल घ्यायला मी सुद्धा पांडे जिल्हा परिषद गटात असणार आहे. आणि पांडे जिल्हा परिषद गटात गुलाल घ्यायला मी असणार आहे. आणि कामाच्या बाबतीत काय काळजी करू नका. जेवढ्या केंद्राच्या योजना आहे, मी असू, तुमचे भैया असू, धैर्यशील भैया तुमचे एकदम हुशार खासदार आहे. त्यामुळे भैयांनी असतं 2 खासदार तुमच्या बरोबर असलं काय गरज आहे तुम्हाला? कोणीतरी सांगा अमुकचा फोन आला आणि तमुकचा फोन आला, हे फक्त भूक्षेत्र आहे निवडणुकीपुरते. 4 वेळा भागलं नाही का? काहींच भागतच नाही. 4 वेळा लोकांनी घरी पाठवलं. आता वरून खाली येतात का कुठं? अरे काय असं असतं का? माणसाने टप्प्याटप्प्याने वर जायचं असतं. मी नाही का आमदार झाल्यावर म्हणजे आता नाही आमदार, आता डायरेक्ट खासदार. तसं काही जण खाली आले मग अजून खाली पाठवायची जबाबदारी कोणाची? डायरेक्ट घरी. सगळ्यांचा नाद करा, पण आमच्या पांडे गटाचा नाद करू नका. हे आता तुम्ही ठणकावून सांगायचं. आता सगळ्यांनी एक टेटस ठेवायचं, टेटस. सगळ्यांचा नाद करा, पण आमच्या पांडे जिल्हा परिषद गटाच्या तुतारीच्या उमेदवाराचा नाद करायचा नाही. हे सगळ्यांना एका भाषेत सांगायचं. हे सांगण्याची जबाबदारी कोणाची? आणि पोत्रेकरांची तर जबाबदारी. पोत्रेत काय संतोषराव, हे येताना लय फुफटा होता रस्त्याला. हे निवडून आल्या पहिलं कॉन्क्रीट करून द्यायचं, पहिलं कॉन्क्रीटीकरण करून द्यायचं. आणि जेवढ्या केंद्राच्या निधी असेल ना ती सगळी आणायची जबाबदारी माझी. सगळं अजून काय पाहिजे तुम्हाला? अरे भाऊ, मला जसं कळत आहे ना तसं इकडं आलं का मांगीचं तलाव. अरे हे नेमकं गुतलंय काय त्याच्यात? हे निवडणुकी पुरतच लोक वापरून घेतात. हा करू 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 नको काळजी करू. तुझी माझी सेपरेट मीटिंग आणि त्याच्यावर सोल्युशन आपलं वेगळंच आहे का नाही? तरी जाता जाता सगळ्यांना विनंती आहे, आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. येत्या 7 तारखेला असं काही तुतारी वाजवणारा माणसाचं बटन दाबा तर 9 तारखेला आवाज डायरेक्ट सोलापूरच्या जिल्हा परिषद मध्ये घुमला पाहिजे. हे त्या ठिकाणी विनंती करतो. असं काय बटन दाबा तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं तर करमाळ्याच्या पंचायत समितीचाच आवाज घुमला पाहिजे. हीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी.